आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर श्रेया आहे। श्रेया, मला यातली 3 टोकन्स काढून दे। 1 मिक्स कर, 2 आणि 3। श्रेयाने 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 82। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 95। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सौ माधुरी मोहन कुलकर्णी। बर, कुलकर्णी पहिल्या राऊंडला एक कुलकर्णी आल्या होत्या। हो, ते आमच्या जाऊबाई मोठ्या। जाऊबाई 3.5 आहे, त्यामुळे हे असं होतच राहतं। बरं, मला सांगा जाऊबाई, तुम्ही खरेदीला बाहेर जाता? हो, बऱ्याच वेळा। बऱ्याच वेळा। बरं, मला एक सांगा की आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं ना की आपला एखादा अनुभव आपण टीव्हीवर सांगावा किंवा पेपरमध्ये लिहून काढावा, असा कुठला अनुभव तुम्हाला असं आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? आमच्या सद्गुरूंचा। सद्गुरूंचा सांगा। म्हणजे आता आम्ही होम मिनिस्टर पहिला कार्यक्रम होता, त्यामध्ये आम्ही नंबर लावला आणि आम्ही सिलेक्ट पण झालो होतो। पण आमचा योग असा की ते काही आमच्यापर्यंत फोन आला नाही, काही नाही। पण आम्हाला खूप वाटत होतं 3.5 मध्ये आपण नक्की भाग घ्यावा आणि आज त्यांच्या कृपेने आम्हाला ही संधी मिळालेली आहे। क्या बात आहे। म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत। बघूयात, म्हणजे आज खरेदी जमेल ना तुम्हाला? हो, अवश्य। नक्की नक्की। बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सौ वर्षा विलास गुंडे। बर, मावशी तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे। गृहिणी आहात। आणि घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आहे, 2 मुलं, 2 सुना, नातवंड। नातवंड किती आहेत? 2 आहेत। खूप त्रास देतात? नाही, मस्ती करतात, शिक्षा अभ्यास करतात, चालूच असतं त्यांचं। बर, आता जसा काकींनी एक सद्गुरूंचा किस्सा सांगितला, तसा कुठला किस्सा तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल? आता घरातलं असतं एक वातावरण, कुठलाही, म्हणजे आनंदाचा, दुःखाचा, कसलाही? मोस्टली आनंदाचा सांगा, सगळं आनंदी वातावरण आहे ना? मुलं नातवंड आहेत ना, त्यामुळे मला चांगला आनंद आहे, मजा मस्ती वगैरे करायला। बर, मग पहिला नातू झाला त्यावेळेस काय आनंद होता तुमच्या चेहऱ्यावर? खूप मजा वाटली अगदी। मग सगळ्यांना पेढे वेगळे वाटले। आणि मग आता सगळेजण खुशीत आहेत, अगदी आनंदात। खरेदीला तुम्ही बाहेर जाता? हो, मीच जाते। बर, कोण कोण असतं बरोबर? मी आणि सून जाते। दोघी पण जातो आम्ही, दोघी जणी मिळून जातो आणि सगळी खरेदी तुम्हीच करता। त्यामुळे खरेदीचा अनुभव तुम्हाला चांगला आहे, व्यवस्थित आहे। पण आता तुमच्या बरोबर सून नाहीये, तुम्हाला एकटीला खरेदी करायची। पाहूयात तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सौ प्रज्ञा सचिन आमकर। बर, प्रज्ञा वहिनी तुम्ही काय करता? मी टीचर आहे। टीचर आहात? बर, घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आहे, सासू आहे, दीर आहे आणि माझा लहान मुलगा। लहान मुलगा आहे? मुलगा केवढा आहे? 7 महिन्याचा आहे। म्हणजे अजून खूपच लहान आहे, छोटा आहे तो। बर, मला सांगा तुम्हाला कुठला असा किस्सा सांगायला आवडेल? जसं या मावशींनी सांगितलं की होम मिनिस्टरला नंबर लावलेला त्यांनी, तसं मीही नंबर लावलेला आणि माझा नंबर लागला सुद्धा। त्यांनी फोनही केला की आम्ही येऊ वगैरे, पण ते इकडे काय आलेच नाही। तो एक अनुभव मला असा आला। आणि मी इथे फक्त बघायला आली, कारण आम्हाला कळलं की सुरू झालं। आम्ही म्हटलं बघून येऊया, म्हणजे बघण्यासाठी इथे आलो आणि तुम्ही लगेच नंबर वाटायला लागला, टोकन, आणि तो मी घेतला, त्यामुळे आली माहिती गेम खेळायला आणि फार आनंद पण होतोय। आनंद होतोय खूप, पहिल्यांदाच टीव्हीवर दिसताय। पण आता टीव्हीवर तुम्ही दिसताय तर तुम्हाला असं काय सांगावंसं वाटेल जे आतापर्यंत तुम्ही कुणाला सांगितलं नाही पण सांगावंसं वाटतंय? असं काहीच नाहीये सांगण्यासारखं। असं काहीच नाहीये सांगण्यासारखं, पण बघूयात आज जर इथं खरेदी केली तर नक्की काहीतरी आठवण तुम्ही आम्हाला जाताना सांगा। ठीक आहे? बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही सगळी खरेदी तुम्हाला करायची आहे 1 मिनिटामध्ये। आणि आज यांना 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 919 रुपयांची आणि यांची वेळ चालू होती आता 3:30। लवकर लवकर, पहिलं तेच दिसलं। 3:30।
1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. प्रज्ञा आमकर यांनी केलेली खरेदी आहे 724 रुपयांची. त्यानंतर वर्षा गुंडे यांनी केलेली खरेदी आहे 616 रुपयांची. आणि सर्वात शेवटी माधुरी कुलकर्णी यांनी केलेली खरेदी आहे 863 रुपयांची, जी आमच्या बजेटच्या जवळ जाते, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चव्हाण मावशी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कुलकर्णी काकी दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. काय केलेलं आहे, तुमच्या समोरच्या प्लेटमध्ये आम्ही फ्रेंडशिप बँड्स ठेवलेले आहेत. हे बँड तुम्हाला डाव्या हाताने उचलायचे आहेत आणि उजव्या हाताला बांधायचे आहेत आपल्याच. जो सर्वात जास्त बँड बांधेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? डाव्या हाताने बँड घ्यायचा आणि उजव्या हातामध्ये घालायचा, बांधायचा. समजलं? सगळेजण तयार? सुरुवात करायची. साडे माडे तीन. लवकर लवकर लवकर, आहेत ते काढू नका. साडे माडे तीन. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात सर्वाधिक बँड कुणी घातलेत ते. बघू आहात. 1 2 3 आणि 4. कुलकर्णी काकींनी 4 बँड बांधलेत आणि इकडे चव्हाण मावशींनी 1 2 3 आणि 4. या दोघींमध्ये टाय झालाय, त्यामुळे आता आपण आजमावतोय नशिबाचे फासे. चव्हाण मावशींना मिळाले 4 अंक. कुलकर्णी काकींना मिळाले 2 अंक. याचाच अर्थ चावी निवडण्याची संधी मिळते चव्हाण मावशींना. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? चव्हाण मावशी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. लाल रंगाची का? एकच लालच. लालच. ठाम आहे या मतावर? मग घेऊन टाका. चव्हाण मावशींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे आपल्या कुलकर्णी काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या चव्हाण मावशी. त्यांना मिळालेल्या आहेत पेन्सिल्स. अभिनंदन. काय हातच जोडलेत माझ्यासमोर. हे घ्या, पेन्सिल्स घ्या. कसं वाटतं आता? बरं वाटतं. बरं वाटतंय. खूप आनंदी आहे ना तुम्ही? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कुलकर्णी काकी, ज्यांना मिळाला DVD प्लेअर विथ स्टिरिओ सिस्टीम. अभिनंदन. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. कसं वाटतं आता? खूप आनंद वाटतो. बर, चावी निवडण्याची संधी मिळाली नव्हती तरी सुद्धा जॅकपॉट तुम्ही जिंकलात. हो. त्याच्या मागे कोणाचे आशीर्वाद? सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे आशीर्वाद. त्यांचेच आशीर्वाद. आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली आहे त्यांच्यामुळे. तेव्हा शेवटी पुन्हा एकदा जय सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. काकी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, झाडावर दिसे कोळसा, आईसा चमत्कार कैसा म्हणजे काय? तुम्ही या पुढे या. तुमचं नाव? ललिता महेंद्र आखाडे. बर. आणि उत्तर? जांभूळ. उत्तर जांभूळ सांगितलेलं आहे आणि जांभूळ हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन.